आपला हा ना बॅट्समन कोण आहे मोंडकर दरम्यान पंचांचा इशारा मिळतोय सामन्याला ग्रीन सिग्नल दाखवला जातोय सलामीचं पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो एसीसी आंबेरी या संघाच्या बाजूने शशांक बॉलरचं नाव सांग प्लीज शशांक प्रसाद प्रभू नावाचा नवोदित गोलंदाज सज्ज होतोय प्रसाद एक नवोदित गोलंदाज आहे अनेक उभरता तारा ज्याला म्हणावं लागेल गाभित समाजातील अनेक स्पर्धांमध्ये आता तो सुरुवात करतोय खेळण्यासाठी आपली या ठिकाणी छाप उमटवण्याचा प्रयत्न करतोय समोर पहिला चेंडू या ठिकाणी घेऊन येतात पहिल्या चेंडूवरती मोठा पहिला प्रहार चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी आई भैराई देवी पॅकर्स मोंड चा सलामीचा फलंदाज या ठिकाणी फलंदाज किट मध्ये ओळखता येत नाहीये फलंदाजाचं नाव सांगायचंय ते मोंड या संघाला विनंती असेल मोंड या संघाला विनंती असेल आपण फलंदाजाचं नाव सांगा आम्हाला प्लीज पुन्हा एकदा सुंदर चेंडू या ठिकाणी प्रसाद प्रभू यांनी टाकला होता मात्र या ठिकाणी फ्लिक केली जाते आणि त्या फ्लिकच्या माध्यमातून शॉर्ट लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय फक्त फलंदाजाचं नाव सांगायचं जो फलंदाज नॉन स्ट्राईकला फलंदाजी करतोय शशांक नाव विचार ना फलंदाजाचं नाव राजन मोंडकर या ठिकाणी राजन मोंडकर आज वेगळ्याच पेहरावामध्ये या ठिकाणी खेळण्यासाठी दाखल झालेत म्हणजे आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी राजन मोंडकर यांना ओळखता येऊन आले नाही कारण की नेहमी किटमध्ये असणारा हा खेळाडू आज मात्र थोडंसं मला वाटतं कामानिमित्त मीटिंगमध्ये बिझी होता आणि त्यानंतर डिरेक्टली खेळण्याची आवड आहे आणि त्यांना वाटलं की त्यांचा अशोक मोंडकर संघ या ठिकाणी विजय संपादन करेल दुसऱ्या राऊंडमध्ये तो दाखल होईल मात्र अशोक मोंडकर हा संघ या ठिकाणी पहिल्याच फेरीमध्ये पराभूत झाला आणि त्यामुळे राजन मोंडकर या ठिकाणी आई भैराई देवी पॅकर्स मोंड या संघातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय आणि चांगली या ठिकाणी फलंदाजी करतोय पहिल्याच चेंडूवरती षटकार मारला होता प्रसाद प्रभू याच्या त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी 2 धावा अनिश मालवणकर आणि या ठिकाणी राजन मोंडकर ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते पुन्हा एकदा प्रसाद प्रभू सुंदर चेंडू या ठिकाणी वेगवान चेंडू आता येतोय निर्धाव चेंडू जातोय बाकीचे सोपस्कर यष्टीरक्षक पूर्ण करतोय 19 धावा संख्या झाली ती 10 धावा पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे राजन मोंडकर आणि पुन्हा एकदा झेल बाद होण्याचा संभव होता मात्र चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय आणि पंचांचा इशारा मिळतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय नवीन गोलंदाज येतोय पवन पडेलकर स्वतः संघनायक या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय अनुभवी गोलंदाज आहे चांगली गोलंदाजी वारंवार करतो अष्टपैलू खेळाडू म्हणून नावाजलेला हा खेळाडू आहे गाभित समाज क्रीडा स्पर्धांमध्ये तोच पवन पडेलकर सज्ज होतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 16 पुन्हा एकदा मोठा फटका अनिश मालवणकर ब्रँडेड फटका हा सुद्धा एक नवोदित तारा आहे गाभित समाजातील अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये हा सुद्धा अलीकडच्या काळामध्ये ज्याने आपली पात्रता आपली क्षमता ज्याने सिद्ध केली आहे तोच अनिश मालवणकर
पवन पडेलकर या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि पवन पडेलकरचा समाचार घेतोय तो अनिश मालवणकर. पुन्हा एकदा पवन, चांगली गोलंदाजी करावी लागेल, खराब टप्प्यावरती गोलंदाजी करून चालणार नाही. सुंदर चेंडू या ठिकाणी आणि बचावात्मक पद्धतीने एक चांगली फलंदाजी, कारण की यापूर्वीच्या चेंडूवरती षटकार आला होता आणि हा चेंडू पवनने चांगला हाताळला. त्या चांगल्या चेंडूला चांगला या ठिकाणी सन्मान दिला जातोय, कारण की अनिशला सुद्धा माहिती आहे की आपण मैदानावरती जास्तीत जास्त चेंडू जर उभे राहिलो तर जास्तीत जास्त धावसंख्या करताना आपल्यालाच फायदा होईल आणि त्यामुळे तशीच खेळी एक चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा पवन, शॉर्ट पिच चेंडू मात्र डावलटीच्या बाहेर होणारा चेंडू पंच या ठिकाणी दंडित करतात. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 24 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. राजन मोंडकर, अनुभवी खेळाडू राजन मोंडकर ऑन फायर म्हणावं लागेल. चेंडू जातो लॉंग ऑफ सीमारेखा पार, खणखणीत षटकार. ओव्हरपिच चेंडू टाकला होता, कारण की राजन या सारख्या मोठ्या फलंदाजाला ओव्हरपिच चेंडू टाकणं म्हणजे मोठी चूक ठरू शकते. राजन मोंडकर हा एक अशोक मोंडकर असेल किंवा मोंड या गावचा एक नावाजलेला खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची गणना केली जाते आणि आजच्या या सत्रामध्ये थोडासा उशिराने या मैदानावरती दाखल झाला, कारण की कामानिमित्त मित्रांनो आपली सगळी कौटुंबिक जबाबदारी सुद्धा पार पाडावी लागते आणि या ठिकाणी मैदानावरती दाखल होतोय. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता, मात्र या चेंडूमध्ये वेग होता, चांगली दिशा होती, त्यामुळेच की काय हा चेंडू निर्धाव गणला जातोय तो पवन पडेलकर याचा. बाकीचे सोपास्कर या ठिकाणी यष्टीरक्षक शशांक कोंडे पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूने संघाची धावसंख्या स्थिर होते. संघाची धावसंख्या होते ती 30 धावा. शॉर्ट पिच चेंडू, वारंवार शॉर्ट पिच चेंडू टाकतोय, आता मात्र दिशा भरकटतोय तो पवन पडेलकर. अवांतर धावसंख्येने दंडित केलं जातंय. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या होते ती 31 धावा. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील मैदान आणि या मैदानावरती ही क्रीडा स्पर्धा गाभित समाज मर्यादित क्रीडा स्पर्धा रंगते. पावसाळी रबल बॉल क्रीडा स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि हे चांगलं भव्य दिव्य असं एक यशस्वी आयोजन नवी मुंबई आणि रायगड विभागाच्या माध्यमातून आपण पाहतोय या मैदानावरती केलं जातंय. मैदानाचे सर्व आमचे व्यवस्थापक असतील, कमिटी मेंबर्स असतील, यांचं सुद्धा आम्हाला वारंवार सहकार्य लाभतं. प्रत्येक वर्षी गाभित समाजाच्या अनेक क्रीडा स्पर्धा या मैदानावरती भरवल्या जातात. त्या सर्व स्पर्धांना या ठिकाणी ते सहकार्य करतात. पुन्हा एकदा खराब चेंडू, ज्या प्रकारच्या गोलंदाजाची अपेक्षा नव्हती तशीच गोलंदाजी पवन पडेलकर मात्र करतोय. आणि पवन हे नक्की काय चाललंय, कारण की पवन हा एक चांगला नावाजलेला गोलंदाज आहे, अनुभव आहे. जरी यंग असला तरी मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांमधून हा सुद्धा खेळाडू खेळून आलाय, त्यामुळे अशी गोलंदाजी अपेक्षित नाहीये. मात्र राजन मोंडकर, मोठा फटका, चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे, झेल घेण्याचा प्रयत्न आणि अचूक झेल टिपला जातोय तो कव्हरच्या रिजन मध्ये आणि पहिला गडी गारद होतोय तो आई भैराई देवी मोंड पॅकर्स या संघाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने पावलं टाकतोय. तो उद्देश मादनाक नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने पावलं टाकतोय. उद्देश पाहायचा आपल्या संघासाठी. संघाचा जो उद्देश आहे, संघाचा जो हेतू आहे तो साध्य करतोय का हे पाहावं लागेल. उद्देश मादनाक नावाचा हा खेळाडू, नवीन खेळाडू दाखल जातोय आणि त्याच्या पूर्वी पवन पडेलकरला एक यश मात्र या ठिकाणी संपादन होतंय. पाहायचंय पवन पडेलकर यापुढचे चेंडू कसे हाताळतोय, कारण की आपल्या संघाला थोडीशी गरज आहे. संघ थोडासा अडचणीत आहे, धावसंख्या जास्त या ठिकाणी झाली आहे. ते आई भैराई देवी पॅकर्स मोंड या संघाची. पुन्हा एकदा उद्देश मादनाक, नवीन गेलेला फलंदाज. ओव्हरपिच चेंडूला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू जातोय आणि पवन पडेलकरचं हे षटक संपन्न होतंय. 2 षटकांच्या सांगते अखेर संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 33 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. पाहायचं या 2 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारतोय तो आई भैराई देवी पॅकर्स मोंड हा संघ. अतिशय नियोजनबद्ध आणि सूत्रबद्ध ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सर्व आयोजक, सर्व कमिटी मेंबर जी मेहनत घेत आहेत गेले 1 महिनाभर या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी जे काही नियोजन लागतं त्या प्रत्येक गोष्टीची रूपरेखा आखण्याचं काम या सर्व लोकांनी केलं. ते नक्कीच आमचे सर्व कमिटी मेंबर
आमच्या या रायगड विभागाचे सर्व पदाधिकारी या सर्वांचे नक्कीच आभार मानावे तेवढे आणि कौतुक करावे तेवढं कमी आहे। या ठिकाणी ज्या आमच्या देणगीदारांनी आश्रयदात्यांनी आम्हाला जी मदत केली त्या सर्व आश्रयदाते सर्व देणगीदार त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। पुन्हा एकदा या ठिकाणी खराब चेंडू डाव्या अष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू या ठिकाणी नवीन गोलंदाज जो गोलंदाजी घेऊन येतोय पहिला चेंडू खराब टाकला जातोय तो या गोलंदाजाच्या माध्यमातून। अनिश मालवणकर चांगली फलंदाजी करतोय एका षटकांशी तर खेळतोय आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न अनिश मालवणकर पुन्हा एकदा अनिशच्या समोर आहे तो नवीन गोलंदाज सुंदर चेंडू शॉर्ट पिच चेंडूला उडवलाय पायचा चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने खणखणीत चौकार पाहायला मिळतो अनिश मालवणकर याच्या बॅटमधून। संघाची धावसंख्या मात्र 4 धावांनी वाढते संघाची धावसंख्या पोहोचते ती 38च्या घरात। अनिश मालवणकर सलामीला गेलेला फलंदाज चांगली फलंदाजी करतोय राजन मोंडकर याचा गडी बाद झाल्यानंतर मात्र या ठिकाणी अनिश मालवणकर आपल्या संघासाठी आपल्या संघाला सुस्थितीत नेण्यासाठी वारंवार संघर्ष करतोय। पुन्हा एकदा नवीन गोलंदाज शॉर्ट पिच चेंडूला उडवलाय स्क्वेअर लेग सीमारेखा पार एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय अनिश मालवणकर ब्रँडेड फटका षटकार। चेतन पडेलकर याच्या माध्यमातून गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न होतोय मात्र चेतन हा थोडासा मागला ठरतोय पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती पुन्हा एकदा वारंवार तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा चेंडूला उडवलं जातंय त्याच दिशेने या ठिकाणी षटकार येतोय स्क्वेअर लेग सीमारेखा पार खणखणी षटकार आणि चेंडू सुद्धा या ठिकाणी जलसमाधी घेतोय म्हणजे या ठिकाणी जो नाला वाहतोय त्या नाल्यामध्ये चेंडू जाऊन हरवतोय। अनिश मालवणकर काय फलंदाजी करतोय या बहरामध्ये सुद्धा या ठिकाणी दाखवून देतोय की मी सज्ज झालोय या संपूर्ण गाभी समाजाच्या क्रीडा स्पर्धा गाजवण्यासाठी मी या ठिकाणी तयार होतोय आणि तयार झालेलो आहे अशीच काहीची प्रतिजी आपल्याला या अनिश मालवणकरच्या या फटक्यावरून आपल्याला पाहायला मिळते। अनिश मालवणकर डोंबिवलीच्या रेल्वे ग्राउंड मैदानावरती अजित बांदकर यांच्या या ठिकाणी नेतृत्वाखाली प्रॅक्टिस करताना आपल्याला पाहायला मिळतो। आता सुद्धा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न दिसून आला ऑफ स्टंपच्या बाहेर गेला आणि मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न दिसून आला तो अनिश मालवणकर याच्या या फटक्यामधून मात्र प्रयत्न अयशस्वी ठरतोय कारण की चेतन पडेलकर हा सुद्धा कसलेला गोलंदाज आहे मात्र या ठिकाणी रबर बॉल आहे रबर बॉल वरती आपण सांगू शकत नाही काय होऊ शकतं। चेंडू हवेमध्ये पाहायचा चांगला झेल टिपला जातोय प्रसाद प्रभू याच्या माध्यमातून मात्र या चेंडूला खराब चेंडू म्हणून दंडित केलं जात आहे। पंच मयूर उगवेकर या ठिकाणी डोळ्यात तेल गावलून आपला अनुभव या ठिकाणी सांगतायत की हा खराब चेंडू आहे। मित्रांनो खराब चेंडू म्हणजे आपल्याला माहिती असेल अलीकडेच आलेला नियम फ्री हिटची संधी या ठिकाणी प्राप्त होते दोन्ही फलंदाजांना पाहिजे पुन्हा एकदा उद्देश मादनाक फ्री हिटची संधी होती या ठिकाणी त्रिपाचित बाद केलं मात्र मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहिती आहे भारत पाकिस्तानची जी मॅच होती त्या मॅच मध्ये सुद्धा जरी यष्टांवरती चेंडू आदळला तरी आपण 10 रन्स काढू शकतो। विराट कोहली आणि या ठिकाणी हार्दिक पांड्या त्या ठिकाणी फलंदाजी करत होता चेंडू त्रिफळाचित झाला मात्र त्यानंतर फ्री हिटची संधी असल्यामुळे धावून या ठिकाणी धावा काढल्या गेल्या। पुन्हा एकदा चेतन पडेलकर समोर येतो अनिश मालवणकर सुंदर चेंडू या ठिकाणी सिंगल घेण्याचा प्रयत्न दिसून आला अनिश मालवणकर बचावात्मक फटका खेळण्याचा कुठेतरी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न दिसून येत होता मात्र प्रयत्न अयशस्वी ठरतोय कारण की अनिशला स्ट्राईकची गरज होती आणि त्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय कारण की अनिश मालवणकर सलामीपासून मैदानावरती ठाण मांडून आहे आणि आपल्या चांगल्या फलंदाजीची प्रचिती वारंवार देऊन जातोय तो अनिश मालवणकर स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती त्या प्रयत्नामध्ये हा चेंडू निर्धाव जरी गेला असला तरी येणाऱ्या काळामध्ये अनिश मालवणकर याच्या बॅटमधून मोठमोठे फटके नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील यात शंका नाही। नवीन गोलंदाज येतोय तो एसीसी आंबेरी या संघाच्या बाजूने बॉलर नेम प्लीज प्रसाद कुठे गेला प्रसाद कुठे गायब बॉलरचं नाव सांगा प्लीज काय ना विकी कोण आहे ते
नवीन गोलंदाज येतोय. नाव तरी विचारा. विकी. शॉर्ट पिच चेंडू आणि या ठिकाणी चेंडू हवेमध्ये पायचा किती धावा मिळत आहेत आणि चौकार. शॉर्ट पिच चेंडू होता मात्र उद्देश मादनाग या शॉर्ट पिच चेंडू वरती मोठा फटका मारतोय. 4 धावांसाठी चेंडू सीमारेखा पार होतोय. खणखणीत चौकार. या ठिकाणी नक्कीच आयोजकांनी संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा सोय केली आहे. आपण स्क्रीन आमच्या पॅव्हलियनच्या समोर पाहू शकता. पुन्हा एकदा सुंदर चेंडू मात्र दिशा खराब आणि यामुळेच की काय चेंडू खराब घोषित केला जातोय. वाईड चेंडू म्हणून पंच दंडित करतात. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 56 धावा. फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडूला पाठवलंय. गगनभेदी गगनचुंबी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. उद्देश मादनाग याच्या बॅट मधून खणखणीत षटकार. खराब गोलंदाजी विकी याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण की फुलटॉस चेंडू तुम्ही टाकू शकत नाही. कारण की एक पर्वणी असते. एक बोनस पॉइंट असतो तो फलंदाजासाठी फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा विकी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू यष्ट्यांवरून जातोय. शशांक कोयंडे या ठिकाणी चांगली समय सूचकता दाखवतात. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड आणि चेंडूला या ठिकाणी रोखतायत. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या होते ती 56 धावा. पुन्हा एकदा विकी. समोर येतो उद्देश मादनाग. शॉर्ट पिच चेंडू. त्या शॉर्ट पिच चेंडूचा मात्र दिशा खराब आहे आणि शॉर्ट पिच चेंडू वरती अवांतर धावसंख्या या ठिकाणी मिळून जाते. ती आई भैराई देवी पॅकर्स मोंडी या संघाला धावसंख्येचा या ठिकाणी डोंगर उभा करतोय तो आई भैराई देवी पॅकर्स मोंड. कारण की ACC आंबेरी या संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहे. चेतन पडेलकर असेल, पवन पडेलकर आहे, शशांक कोल्डे सारखे चांगले नवोदित खेळाडू आपल्याला या संघातून खेळताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा विकी. शॉर्ट पिच चेंडू. शॉर्ट पिच चेंडूला या ठिकाणी आणि धावचीच्या स्वरूपात मात्र उद्देश मादनाग या ठिकाणी बाद होतोय. संघाला मिळालेला दुसरा आदरा उद्देशच्या माध्यमातून. शक्यच नाही होणार नाही फलंदाजाचं नाव सांगायचं. नवीन फलंदाज जो नवोदित खेळाडू दाखल झालाय. विकी चांगली गोलंदाजी करतोय. समोर आता मात्र अनिश मालवणकर एक घणाघाती फलंदाज, आक्रमक फलंदाज आणि खराब चेंडू. पुन्हा एकदा विकी या ठिकाणी दिशा भरकटतोय. अतिरिक्त खेळाडू प्लीज पाठवा यार. तुम्ही फलंदाजाचं नाव सुद्धा सांगत नाहीयेत. स्कोर नंतर सांगतो. ते बॅटरचं नाव सांगा. सिद्धेश. चेंडू जातोय सीमारेखा पार. सिद्धेश मनसेकर नवीन फलंदाज जातोय. अनिश मालवणकर पुन्हा एकदा प्रहार करतोय. चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत षटकार. 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 70 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. माफ करा 71. पुन्हा एकदा मोठा फटका. झेल येऊ शकतो का? प्रसाद त्या ठिकाणी झेल खाली येतोय. 2 धावा तर नक्कीच पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि 2 धावा या ठिकाणी धावून काढतोय तो अनिश मालवणकर. आणि अनिश मालवणकर याची या ठिकाणी या स्पर्धेमधली पहिली 50 या ठिकाणी साकारली जाते. नक्कीच टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या फलंदाजासाठी. खरोखरच जी प्रॅक्टिस तो डोंबिवलीच्या रेल्वे मैदानावरती करतोय आणि अजित बानकर सारख्या अनुभवी फलंदाजांच्या मार्गदर्शनाखाली जी प्रॅक्टिस करतोय ती कुठेतरी फळाला येते असंच नक्कीच म्हणावं लागेल. आणि त्यामुळेच ही 50 या ठिकाणी साकारली जाते अनिश मालवणकर याच्या माध्यमातून. खूप खूप अभिनंदन अनिश. या पुढच्या सुद्धा सामन्यांमध्ये तुझ्याकडून अशीच फलंदाजी बहरत राहो ही सदिच्छा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर जो सामना होणार त्याची नाणेफेक आपण करून घेतोय. सन्माननीय अनिल पराडकर सर यांना विनंती करतो की आपण
कोणाची नाणेफेक आहे ते पुढे सांगा. आणि जे विजयी संघ आहेत त्या विजयी संघाचे संघनायक संघ व्यवस्थापक यांना एक सूचना आहे, यानंतरच्या ज्या दुसऱ्या फेरीतल्या ज्या स्पर्धा असतील किंवा जे सामने असतील ते सर्व 3 षटकांचे राहतील याची आपण नोंद घ्या. कारण की आपण पहिली फेरी 4 षटकांची खेळली, मात्र आत्ता आपण पाहिलं घड्याळामध्ये तर 2:45 या ठिकाणी झाली आहेत आणि काळोख पडतोय, पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे त्याच्यापूर्वी आपल्या सर्व सामने आपले संपन्न झाले पाहिजेत अशी अपेक्षा आयोजकांची आहे. त्यामुळे आपण सहकार्य करा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आई भैराई देवी पॅकर्स मोंड. चला अनिश उद्देश, चला पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या. राजन दादा चला घाई करा. तीन षटकांचे सामने असतील अशी आपण फायनल सेमीफायनल हे नंतर आपल्याला सूचना करण्यात येईल, मात्र दुसऱ्या फेरीचे सामने ते 3 षटकांचे राहतील याची नोंद घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुन्हा एकदा मी विनंती करतोय राजन दादा आणि त्यांचे सर्व सहकारी, चला प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावा. नाणेफेकीसाठी या ठिकाणी जय बजरंग मळई विरुद्ध महाराजा तारकर्ली या 2 संघांमध्ये दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय आणि नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघाचे संघनायक चला दीपक जी ढोके यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. जय बजरंग मळई या संघाचा संघनायक पप्पू बाबल आणि महाराजा तारकर्ली या संघाचा संघनायक या ठिकाणी हर्षवर्धन रोगे या ठिकाणी नाणेफेक करतोय. महाराजा तारकर्ली हा संघ नाणेफेक जिंकतोय. आपण आपला निर्णय थोड्याच वेळात कळवा अशी विनंती असेल. क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवा. शशांक कोंडे नक्कीच हा बॅटर तयार असेल. शशांक आणि पवन ही सलामीची जोडी मैदानात चालली आहे, कारण की धावांचा डोंगर या ठिकाणी पार करायचा आहे. मात्र क्षमता आहे एसीसी आंबेरी या संघातील खेळाडूंकडे. मोठमोठे फटके ते सुद्धा मारू शकतात. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करू शकतात. पाहायचं काय होतं या सामन्यामध्ये. शशांक आणि पवन असेल, चेतन असेल, याला जबाबदारी घ्यावी लागेल. ज्या प्रकारचा खेळ आपण या संपूर्ण गाभी समाजाच्या प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये करत आलात तीच ऑनरशिप तुम्हाला इथे सुद्धा दाखवावी लागेल. तीच रिस्पॉन्सिबिलिटी, तीच मॅच्युरिटी तुमची या सामन्यामध्ये सुद्धा अपेक्षित असेल आणि नक्कीच हा सामना पाहायला आम्हाला सुद्धा आनंद वाटेल आणि चांगली फलंदाजी करण्यासाठी मी दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. दोन्ही पंच या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालेत. चला एसीसी आंबेरी आणि त्यानंतर वैयक्तिक कोट्यातलं पहिलं व संघाच्या वतीने पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो आई भैराई देवी पॅकर्स मोंड या संघाच्या बाजूने. सिद्धेश मंचेकर वैयक्तिक कोट्यातलं पहिलं व संघाचं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो सिद्धेश मंचेकर. समोर असेल पवन आणि शशांक. जर ही 74 ही धावसंख्या जर 3.3 षटकांमध्ये जर पूर्ण केली तर नक्कीच टाइम या पॉइंट टेबल मध्ये एसीसी आंबेरी हा संघ टॉपला या ठिकाणी फिनिश करू शकतो. त्यामुळे संधी आहे. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही. सिद्धेश मंचेकर स्ट्राईकला खेळतोय तो शशांक कोंडे आणि नॉन स्ट्राईकला असेल तो पवन पडेलकर. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा मिळतोय आणि पहिला चेंडू म्हणजे सामन्याचा या इनिंगचा श्री गणेशा करणारा चेंडू घेऊन येतोय तो सिद्धेश मंचेकर. शशांक कोंडे पंचांचा इशारा मिळतोय. शशांक कोंडे सज्ज होतोय. पाहायचंय सिद्धेश मंचेकर
कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, कारण की ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे मित्रांनो. टेनिस क्रिकेट जे आपण खेळतो त्यामध्ये आणि रबर बॉलमध्ये थोडासा नक्कीच मोठा फरक आपल्याला पाहायला मिळतो, कारण की गोलंदाजाची कसोटी असते. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं क्रमप्राप्त असतं, नाहीतर फलंदाज त्याचा समाचार घेतो. शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रयत्न असफल ठरतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय आणि निर्धाव चेंडूने या इनिंगची या ठिकाणी सुरुवात केली जाते ती सिद्धेश मंचेकर याच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईकला पवन पडेलकर नावाचा एक घणाघाती फलंदाज पाहायचंय. दोन्ही वादळी खेळी करणारे फलंदाज आहेत. तीच वादळी खेळी या सामन्यामध्ये सुद्धा साकारावी लागेल. ती दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, बॅटवरती चेंडू आला नाही, कारण की हे मैदान आपण पाहतोय सिमेंट विकेट आहे. जे आपण टेनिस क्रिकेट खेळतो ते खास मातीची खेळपट्टी बनवली जाते. ही या मैदानाच्या आयोजकांकडून, या मैदानाच्या व्यवस्थापकांकडून नक्कीच हे मैदान आम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा सिद्धेश चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करतोय, चांगल्या टप्प्यात गोलंदाजी करतोय. ओव्हरपिच चेंडू होता, मात्र त्या चेंडूला बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही आला नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातं. एक सिनियर खेळाडू क्षेत्ररक्षण करतायत. खेळाची आवड आहे आपल्या संघासाठी, या ठिकाणी आपलं योगदान देण्याचा प्रयत्न दिसतोय. ते तिथे असलेले 2 सिनियर क्षेत्ररक्षक जे सर्कलमध्ये वारंवार क्षेत्ररक्षण आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. पाहायचंय शशांक कोयंडे आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 2 धावा बहाल करतोय तो सिद्धेश मंचेकर. मात्र शशांक कोयंडे थोडंसं कुठेतरी चाचपडताना दिसतोय, थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. मात्र नक्कीच कमबॅक करणारा हा खेळाडू आहे. मोठा फटका आणि मी ज्याप्रमाणे म्हटलं होतं त्याच प्रकारची फलंदाजी. शशांक कोयंडे ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. फाईन लेगला या ठिकाणी थोडासा शफल झाला, ऑफ स्टंपच्या बाहेर गेला, चेंडूचा अंदाज घेतला आणि चेंडू बॅटच्या मिडल करून चेंडूला पाठवलंय थेट सीमारेषा पार. कणकणीत षटकार. पहिला षटकार या ठिकाणी शशांक याच्या बॅटमधून साकारला जातोय. ज्या प्रकारची फलंदाजी अनिश मालवणकर या खेळाडूने केली होती तशाच प्रकारची फलंदाजी करण्याची आवश्यकता असेल ती या इनिंगमध्ये शशांक किंवा पवन किंवा चेतन या फलंदाजांकडून. पुन्हा एकदा सिद्धेश थोडासा मागडा तटमात्र ठरला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट पिच चेंडूला सफल झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सुद्धा दिसून आला, मात्र क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जातोय. बघता बघता सीमारेखा पार. कणकणीत चौकार. 12 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 74 धावसंख्येचा डोंगर पार करायचा आणि हा डोंगर जर पार करायचा असेल तर षटकार चौकारांशिवाय गत्यंतर नसेल ते फलंदाजी करणाऱ्या संघाला. सिद्धेश मंचेकर पहिले चेंडू फार चांगले हाताळले, त्यानंतर मात्र या ठिकाणी शशांक थोडंसं ऑनरशिप घेतोय, जबाबदारी घेतोय आपल्या खांद्यावरती आणि संघाला सुस्थितीत नेण्याचा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न पाहायला मिळतोय तो शशांक कोयंडेच्या माध्यमातून. मोठा फटका, पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी चेंडू चिखलाच्या याच्यामध्ये या ठिकाणी अडला जातोय आणि 1 धाव तोपर्यंत पूर्ण करतात. पंचांचा इशारा मिळतोय. पहिल्या षटकाची सांगता होते. एका षटकाच्या सांगते अखेर संघाची धावसंख्या होते ती 13 धावा. म्हणावी तेवढी चांगली सुरुवात आपण म्हणू शकत नाही, कारण की 74 धावा पार करायच्या 4 षटकांमध्ये. सामना त्वरित चालू करा. अतुल शिरवडकर, मयूर दादा उगवेकर यांना विनंती असेल आपण थोडीशी सूचना करा, कारण की क्षेत्ररक्षण बदल किंवा आणखी याच्यामध्ये तुम्ही वेळ वाया घालवू नका. त्यामुळे थोडं सहकार्य करा, कारण की ही स्पर्धा आपल्याला आजच्या या एका दिवसामध्ये संपन्न करायची आहे. आपण इतर वेळी 2 दिवस प्रत्येक स्पर्धा आयोजित करतो, मात्र ही पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा ही फक्त एका दिवसासाठी मर्यादित असते. त्यामुळे लिमिटेड टाइम पिरियड आहे आणि त्या टाइम पिरियडमध्ये आपण सर्वांचं सहकार्य हे लाभणं गरजेचं असेल. नवीन गोलंदाज येतोय तो अनिश मालवणकर, ज्याने आपल्या बॅटमधून या स्पर्धेमधली पहिली 50 अर्धशतक साकारलं. तोच अनिश मालवणकर आता गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सज्ज होतोय. राईटम ओव्हर द विकेट 4 ते 5 पावलांचा शॉर्ट रनअप घेऊन वेगवान गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या बाजूने
तो अनिश मालवणकर. समोर आहे शशांक कोयंडे, एक गुणवंत आणि शांत असा खेळाडू ज्याची नक्कीच मी प्रशंसा प्रत्येक वेळेला करत असतो. आणि अनिश, शशांक हे नवोदित खेळाडू आहेत. भविष्यातील येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच त्यांचं सुद्धा नाव या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती चमकताना आपण नक्कीच पाहणार आहोत. पुन्हा एकदा अनिश मालवणकर वैयक्तिक कोट्यातलं पहिलं व संघाचे पहिले षटक हाताळतोय. अजिबो गरीब म्हणजे रिव्हर्स शॉट पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न दिसतोय शशांक कोयंडे याच्या माध्यमातून. मात्र हा चेंडू पंच निर्धाव म्हणून घोषित करतायत, म्हणजे निर्धाव चेंडूने सुरुवात करतो तो अनिश मालवणकर. यानंतर जो सामना होणार आहे महाराजा तारकर्ली नाणेफेक जिंकलाय आणि निर्णय घेतलाय शशांक कोयंडे या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच दिशेने स्क्वेअर लेगला माफ करा फाईन लेगच्या दिशेने एक कणकणीत षटकार मारतोय तो अनिश मालवणकर याच्या या गोलंदाजीवरती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय ते महाराजा तारकर्ली या संघाने. 19 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 74 धावसंख्येचा डोंगर पार करायचा आहे. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल ती दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा अनिश फुल टॉस चेंडू, मात्र फुल टॉस चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करू शकले नाही शशांक कोयंडे. एक धाव तर नक्कीच मिळते पाहायचंय, दुसरी धाव देखील घेतायत का. तेवढाच खराब थ्रो सुद्धा बघायला मिळाला. मात्र 2 धावा बघता बघता पूर्ण करतात ते शशांक आणि पवन पडेलकर. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 21 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि शॉर्ट पिच चेंडूला या ठिकाणी दंडित केलं जात आहे. स्क्वेअर लेग सीमारेखा पार खणखणीत षटकार शशांक कोयंडे ब्रँडेड फटका आपल्याला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 27 वरती. अजूनही लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि असेच षटकार प्रत्येक षटकामध्ये 3 ते 4 षटकार जर आले तर उर्वरितच्या काळामध्ये नक्कीच आपल्याला या धावसंख्येचा पाठलाग हा एसीसी आंबेरी संघ करतोय का किंवा करण्यामध्ये यशस्वी होतोय का हे आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा शशांक कोयंडे वारंवार 2 चेंडूवरती 2 षटकार मारलेत आणि समाचार घेतलाय तो अनिश मालवणकर या गोलंदाजाचा. अनिश याला काहीतरी करावं लागेल. आपल्या गोलंदाजीवरती या ठिकाणी संयम बाळगावा लागेल. खराब चेंडूला पुन्हा एकदा सीमारेषा पार पाठवलाय. चेंडू जातोय सीमा पार खणखणीत चौकार. आणि त्यावरती बघा म्हणजे जखमेवरती ज्या पद्धतीने मीठ चोळलं जातं तसंच की काय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. म्हणजे आपण पाहतो की पहिली टेस्ट भारताने या ठिकाणी भारत पराभूत झाला. मात्र ज्या यशस्वी जयस्वालने या ठिकाणी शतक ठोकलं होतं पहिल्या इनिंगमध्ये त्याच यशस्वी जयस्वालने जेव्हा झेल सोडला तेव्हा जे शतक ठोकलं त्यापेक्षा तो झेल जास्त नुकसानदायक ठरला असं आपण त्या मॅचमध्ये आपल्याला दिसून आलं. तसंच की काय अनिशने 50 मारली मात्र गोलंदाजीमध्ये थोडंसं या ठिकाणी नियंत्रण हरवताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अनिश मालवणकर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फुटबॉलचं प्रात्यक्षिक सुद्धा दिसून आलं. खराब क्षेत्ररक्षण उद्देश मादनाग याचं या ठिकाणी चांगलं बॅकअप तिथे पाहायला मिळालं आणि 2 धावा तोपर्यंत पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 34 धावा. अजूनही 40 धावा या ठिकाणी गरजेच्या असतील हा सामना जिंकण्यासाठी. 34 धावा आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि या चेंडूवरती षटकार गरजेचा होता. फटका फसलाय. फटका हवेमध्ये आहे. झेल घेण्याचा प्रयत्न दिसून आला मात्र झेल जमिनीला दान केला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तेवढीच चांगली चपळाई या ठिकाणी राजन मोहनकर याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांची लहर मैदानामध्ये पाहायला मिळाली. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 36 धावा. म्हणजे समीकरण आता मात्र पाहायला मिळेल 12 चेंडू 38 धावा. 12 चेंडू 12 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. नक्कीच अशक्य असं काही नाहीये. 38 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये 19 धावा कराव्या लागतील आणि 19 धावांचं जर समीकरण आपण केलं
तर 19 धावा करत असताना 3 षटकार हे प्रत्येक षटकामध्ये मारावे लागतील. आत्ता मात्र अनुभवी गोलंदाज ज्याने अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये गोलंदाजी केली आहे आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवतो, तोच गोलंदाज या ठिकाणी चौगुले नामक गोलंदाज सज्ज होतोय. भाव घे ना साहेब, शेट घ्या शेट. असं काय चौगुलेंचा नाव नाही मला. हेमंत चौगुले एक अनुभवी गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय, कारण की संघ थोडासा या ठिकाणी हा सामना ICC आंबेरी या संघाच्या बाजूने झुकतो की काय असं दिसत असताना थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरून ट्रॅव्हल करतोय आणि पंच दोन्ही हात समांतर करून दंडित करतायत. ते हेमंत चौगुले यांना एक अवांतर धावसंख्या मिळते. एका अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते आणि संघाची धावसंख्या होते ती 37 धावा. अर्धा पल्ला आतापर्यंत गाठलाय. शॉर्ट पिच चेंडू, मात्र शॉर्ट पिच चेंडूवरती जो फटका आवश्यक होता तो फटका मात्र पाहायला मिळाला नाही. पाहायचं दुसरी धाव घेतात का, धोका पत्करतात का, मात्र या ठिकाणी पवन पडेलकर माघारी पाठवतोय तो शशांक कोरडे याला. ओके, 38 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. अजूनही हा सामना जिंकायचा असेल तर 11 चेंडू आणि 36 धावा, 11 चेंडू 36 धावांचं या ठिकाणी समीकरण राहतंय. पाहायचं काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय या सामन्यामध्ये. सामन्याला रंगत येतोय का, आणि रंगत यायची असेल तर षटकार चौकार या सामन्यामध्ये या इनिंग मध्ये बसले पाहिजेत. शशांक पडेलकर या माफ करा शशांक कोंडे शफल होऊन चेंडूला शॉर्ट पिच चेंडूला या ठिकाणी सीमारेखे बाहेर पाठवतोय चौकारासाठी. धावसंख्या होते ती 42 धावा. कोणताही संघ जिंकू दे, कोणताही संघ हरू दे, मात्र क्रिकेट जिंकलं पाहिजे. या ठिकाणी बॉलची आवश्यकता आहे. या ठिकाणी मी विनंती करतोय अनिल मामा आमचे नवीन या ठिकाणी चेंडू इथे मध्ये आलाय, प्लीज विनंती असेल. चेंडू या ठिकाणी हरवला जातोय, म्हणजे FIR रजिस्टर केली जाते चेंडू हरवल्याची, कारण की रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे आणि आपण पाहतोय या स्पर्धेसाठी जे आमचे ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ आमचे क्रीडा रसिक जे उपस्थित राहिले आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा या आमच्या मुख्य समालोचन कक्षा किंवा मंचाच्या वरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचे आणि या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, मात्र शॉर्ट पिच चेंडूला जिथे मारायचं होतं, जिथे पाठवायचं होतं तिथे मात्र पाठवताना अपयशी ठरतोय तो शशांक कोंडे. आणि मला वाटतं लेग बाईजच्या माफ करा बाईजच्या स्वरूपात एक धाव प्राप्त करतो, लेग बाईजच्या स्वरूपात एक धाव प्राप्त करतोय तो शशांक कोंडे. हेमंत चौगुले अनुभव आहे, कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये आपलं योगदान देतोय आणि तेच योगदान, तोच अनुभव पणाला लावतोय तो हेमंत चौगुले. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट पिच चेंडूला कव्हरच्या रिजन मध्ये पाठवले, पाहायचंय झेल होतोय का, मात्र एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. खणखणीत षटकार कव्हरच्या दिशेने. काय जल्लोष, काय उत्साह पाहायला मिळतोय ICC आंबेरी या संघाच्या या ठिकाणी चमू मध्ये. कारण की संघ या ठिकाणी जर जिंकायचं असेल तर असे षटकार चौकार त्यांना मारावे लागतील. हेमंत चौगुले मात्र यांच्याकडे सुद्धा व्हेरिएशन आहे, चांगले गोलंदाजी करू शकतात. ज्या टप्प्यावरती आता षटकार पवनने मारला तो चेंडू परत मात्र टाकण्याची चूक नक्कीच हेमंत चौगुले करणार नाहीत. टप्पा बदलला, मी सांगितलं अनुभव आहे, अनुभव महत्वाचा असतो मित्रांनो. कारण की जो शॉर्ट पिच चेंडू टाकला होता त्या चेंडूला कव्हरला षटकार मारला, त्यानंतर मात्र टप्पा थोडासा पुढे ठेवला आणि चेंडू थोडासा कमी गतीने टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो हेमंत चौगुले. निर्धाव चेंडूची सांगता होते पुन्हा एकदा. 7 चेंडू 25 धावा. ओव्हरपिच चेंडू होता, चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, अनिश मालवणकर चूक करत नाहीये. चांगलं या ठिकाणी कलेक्शन झालं आणि चांगला थ्रो, काय थ्रो केला, एक रॉकेट थ्रो म्हणावं लागेल अनिश मालवणकर याच्या माध्यमातून. आणि राजन मोंडकर यांचं सुद्धा चांगलं कनेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि धावचीच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी बाद होतोय तो सलामीचा फलंदाज पवन पडेलकर.
6 चेंडू 24 धावा. हा सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडू आणि 24 धावा. खरोखरच रंगत येईल सामन्याला. पाहायचंय शेवटचं म्हणजे हाणामारीचं हे दबावाचं षटक कोण घेऊन येतोय. 6 चेंडू मध्ये 24 धावा करण्यापासून थांबवावं लागेल ते एसीसी आंबेरी या संघाला आणि 24 धावा कराव्या लागतील ते आंबेरी या संघाला. त्यासाठी शशांक कोंडे आणि नवीन गेलेला फलंदाज चेतन पडेलकर यांच्या बॅट मधून मोठे फटके सुद्धा अपेक्षित असतील. नवीन गोलंदाज येतोय. कोण कोण पोसम आहे. बॉलर कोण. विशाल पोसम नावाचा नवीन गोलंदाज येतोय. पाहायचंय 74 या स्पर्धेमधली ही उच्चांक अशी धावसंख्या आज चेस होतोय का हे सुद्धा पाहावं लागेल. कारण की आपण पाहिलं 3 ओव्हरमध्ये 52 धावांचं आव्हान या ठिकाणी पार केले होतं. 4 षटकांमध्ये महाराजा तारकर्ली या संघाने सुद्धा 68 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता मात्र 74 धावा या ठिकाणी जमवल्यात त्या आई भैराई देवी पॅकर्स मोंड या संघाने. पुन्हा एकदा पोसम सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. विशाल पोसम समोर आहे तो शशांक कोंडे. 6 चेंडू 24 धावा म्हणजे 4 षटकारांची नितांत आवश्यकता. सुंदर चेंडू या ठिकाणी टाकला आणि त्या चेंडूवरती मोठा फटका मारण्यासाठी कोणताही या ठिकाणी तंत्र शशांक याच्याकडे अवगत नव्हतं आणि हा चेंडू त्यामुळे निर्धाव चेंडू गणला जातोय. 5 चेंडू 24 धावा. सामना थोडासा या ठिकाणी निसटताना दिसतोय आंबेरी या संघाच्या हातातून. पुन्हा एकदा मोठा फटका मोठा प्रहार. चेंडू या ठिकाणी अडवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे असलेल्या सिनियर क्षेत्ररक्षकांकडून. सीमारेषेलगत असलेले स्वयंसेवक क्रीडा रसिक जरा सांगा काय नेमकं या ठिकाणी आहे. या ठिकाणी निर्णय कळवा. तिथे असलेले जे स्वयंसेवक आहेत आणि चौकार या ठिकाणी तिथे स्वयंसेवक आहेत. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते या मैदानाचे या ठिकाणी जे व्यवस्थापक आहेत त्यातील काही पदाधिकारी सुद्धा तिथे उपस्थित आहेत. त्यांच्याकरवी या ठिकाणी या चेंडूवरती चौकार घोषित केला जातोय. म्हणजे समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. 4 चेंडू 20 धावा. 4 चेंडू 20 धावा. हे बघ आता मात्र पुन्हा एकदा खणखणी षटकार. विशाल पोसम मात्र चूक करतोय आणि चेंडू येतो सीमारेखा बाहेर. षटकार. वैयक्तिक 47 धावा या ठिकाणी शशांक. 48 धावांवरती खेळतोय तो शशांक कोंडे. पाहायचे दुसरी 50 याच सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते का. शशांक कोंडे. संपूर्ण सामन्याचं चित्र या संपूर्ण सामन्याचं गणित ज्या एका सूत्रावरती आधारित आहे ते सूत्र म्हणजे शशांक कोंडे असेल. पाहायचे 48 धावा आतापर्यंत नाबाद खेळतोय. 47 धावांवरती खेळतोय तो शशांक कोंडे. पुन्हा एकदा विशाल पोसम. काहीतरी व्हरायटी करावी लागेल. जोरदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र खराब चेंडू. दबाव आहे मित्रांनो आणि हा दबाव भल्या भल्या मोठमोठ्या गोलंदाजांना पेलवणं कठीण होऊन जातं. कारण की शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा जर आपल्याला डिफेंड करायच्या असतील तर समयसूचकता महत्त्वाची असते आणि समोरचा फलंदाज जर कसलेला असेल आणि बहरात असेल तर त्याला थांबवणं सुद्धा तेवढंच कठीण होऊन जातं. मोठा फटका त्या ठिकाणी मारलाय. त्या ठिकाणी पाहायचंय किती धावा मिळतात. 1 धाव तर नक्कीच मिळते. पाहायचंय दुसरी धाव देखील घेण्याचा धोका पत्करतायत का आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात ते शशांक कोंडे याच्या माध्यमातून. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 63 धावा आणि 49 धावांवरती खेळी करतोय तो शशांक कोंडे. 49 धावांवरती आतापर्यंत झुंजार खेळी पाहायला मिळते शशांक कोंडे याच्या माध्यमातून.
2 चेंडू 11 धावा, 2 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल म्हणजे हा सामना जिंकायचा असेल तर कंपल्सरी चेस आहे मित्रांनो. आणि कंपल्सरी चेस म्हणजे तुम्हाला 2 चेंडूवरती 2 षटकार हे मारावेच लागतील. 2 चेंडू आणि 11 धावा. पाहायचंय दबाव, दबाव कोणता फलंदाज या ठिकाणी दबाव मुक्त होतोय की गोलंदाज या ठिकाणी हा दबाव झेलण्यामध्ये यशस्वी ठरतोय. 2 चेंडू 11 धावा. सामन्याला रंगत येते. एक सिनियर खेळाडू थोडीशी व्यूह रचना करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी समोर क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. 2 चेंडू 11 धावा. सगळ्या क्रीडा रसिकांच्या नजरा या सामन्याकडे लागून आहेत आणि 2 चेंडू 11 धावा हव्या असताना शॉर्ट पिच चेंडू टाकला जातोय आणि शशांक कोयंडे या ठिकाणी दुसरी 50 या स्पर्धेमधली साकारतोय. या स्पर्धेमधली एकाच सामन्यात दुसरी 50 आपल्याला पाहायला मिळते. काय बॅटिंग, काय सामना होतोय मित्रांनो. खरोखरच कौतुक करावं लागेल आणि हेच फलित आहे आपल्या गाभित समाजाचं. गाभित समाजामध्ये अनेक हिरे, अनेक नवोदित खेळाडू या ठिकाणी नक्कीच आपण पाहिले. नवीन खेळाडू या ठिकाणी तळपून आलेत आणि चांगलं प्रदर्शन वारंवार करताना आपल्याला पाहायला मिळतात. खरोखरच शशांक कोयंडे अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्याने काय खेळ केला. विशाल पोसम, काहीतरी विशाल करावं लागेल. हा एक चेंडू महत्वाचा आहे. या एका चेंडूवरती या सामन्याचं भवितव्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. याचसाठी केला होता अट्टास की शेवट गोड व्हावा. पाहायचंय काय होतंय. शशांकने जो अट्टास केला, या सामन्याचा पाठलाग करण्याचं या ठिकाणी जी तलवार, जे शिवधनुष्य या ठिकाणी त्याने उचललं, पाहायचंय ते शिवधनुष्य तो पेलवतो का. 1 चेंडू आणि 5 धावा. 1 चेंडू 5 धावा. पाहायचंय काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय या सामन्यामध्ये. शशांक कोयंडे बराच दिसतोय, 50 साजरी करून खेळतोय. 1 चेंडू 5 धावा. विशाल पोसम, दबाव असेल, प्रेशर असेल. बाउंड्री मॅन सगळ्यांना विनंती असेल लक्ष ठेवा. चेंडू बॅटची कडा घेऊन सीमारेषे लगत जातोय आणि या ठिकाणी हा सामना या ठिकाणी जरी आई भैराई देवी पॅकर्स मोंड या संघाने जिंकला असला तरी खरी सगळ्या क्रीडा रसिकांची मनं जी जिंकली ती शशांक कोयंडे या खेळाडूच्या बॅटने. काय बॅटिंग केलीस मित्रा. खरोखरच जरी पराभव झाला